चला शिवाला शाळेत सोडून देऊ. मम्मीला बायकल ना नाही करायचं. चला पटकन शाळेत जाऊन आता. शाळेत काय आलाय रे भात खायला? फक्त भातच खाता शाळेत जाऊन? अभ्यास काय करते तुम्ही? येत्या का दोन येत्या बसा. चला त्याला शिवाला शाळेत सोडून देऊ. कांदा शिवला बंद करून द्यायला लागला कारण की जास्त ओलं झालं तर परत मग निंदायचा ताण होईल त्यांना. ठीक आहे चला भाऊ चल शाळेत जाऊ आपल्या एकदा. मित्रांनो गायना कुट्टीची वैरण टाकून दिली आपण बरं का. आता ना कांद्याला स्प्रिंकलर लावले. गवत काढतं प्रियंकांत ते थोडंसं निबर झालं रान. तर एक पलटी झाली सकाळची. दुसरी पलटीत मारून देऊ आपण जेणेकरून निंदायला सोपं जाईल त्यांना बरं का. हे आपले कांदे. चला स्प्रिंकलरची पलटी मारून घ्या साईडला आपण. आता पलटी जेवण झाली आपल्याकडं. करू सोलर चालू करून देऊ. तळ्यावरून पाणी काढतो आपण आता. नंतर मग विहिरीतलं पाणी तळ्यात टाकून देऊ आपण. तिकडं सोलर चालू करून देऊ. झालं ऑन. तळ्यावरून जाऊन दाखवतो तुम्हाला नजारा कसं पाणी चालते ते. तळ्यात पण पाणी सोडायला लागते. आपण थोडंफार खाली गेलं पाणी आपल्याकडनं म्हणजे आपण वापरतोच पाणी असं काही नाही. काढ घाल चालूच आहे. तळ्यातलं उपसायचं परत टाकायचं. झालं सिंगल चालू बरं का. फुल प्रेशरमध्ये चालतं. पाऱ्यासाठी मोटर म्हणजे सोलर चालू करून दिलं. टाकी भरून घेऊ एकदा. आणि आपल्याला ड्रिपला खात थोडं ड्रिपनं खात थोडंच आपल्याला काकडीला. तर तिथं एक कॉक बसवायचं. आपल्या कॉक बसून घेऊ आपण इकडे बरं का. आपलं डिंगी होतं जंगलातून जाऊ बाहेर आणि कॉक फिट करून देऊ पाईपाला जेणेकरून पंप भरायसाठी आपल्याला दरवेळेस घरी जायची गरज पडणार नाही. काकडीला खात सोडायची मग पंप चालू करून दिला. काकडी खात सोडून करून दिलं मित्रांनो. 15 मिनटं चालून देऊ. खात सोडून घेऊ. आपल्याला सगळं खाली कांदे ना त्यांना आपली खाट टाकायची. आप्पा पाईप जोडत आहे. जर फिंगरचे जोडलं तर ते खोलून ठेवतं आप्पा. तर ते पाईप खोलून इकडं आपल्याला खालचे जे कांदे तर त्यांना पसरवायचं. बाकी पप्पा पाईप पसरवतो आपण खात सोडून घेऊ आणि मग खाट टाकायचो. खात घेऊन आलो आपण इकडं. ह्या कांद्याला खाट टाकायची. तर शोधायला खाट टाकायची. चालू टाकायचं. आता आप्पाने पाईप जोडून ठेवले इकडं. आपण रेन पाईप टाकून दिली इकडं. 2 मिनटात पाणी चालवून देईल. एवढी वेळ पूर्ण करून घेऊ. तोपर्यंत आप्पा पाणी जोडून घेतलं इकडं. काय झालं शिवा? काय झालं? आलं कुठं आलं? तिकडून आलं. आणि इकडं काय भरायचंय? हे काय भरायचं? हे काय भरायचंय? पाणी भरायचं. तू भरतो का? कशी दिसते बघा. चांगली दाढी लागली हिरवीगार झाली. आतीला एकदा नाही का आपण कोळपून काढू मग खात टाकू मग पाणी दिलं बरं का. मग ते इथं खालचा तसा दारा तुटल तशी ती वाढ घ्यायला सुरुवात करेल. त्या हिशोबाने आपण हिला ना कोळपून काढू. आपलं इकडं समोरचं रान जे सगळं आपण चिरखडून टाकलं. तिथं आपल्याला कांदे लावायचे. तर बघू रोपाचं जुगाड लागतंय. जर भेटलंच रोप कोणाचं लवकर तर मग उन्हाळा कांदा जेवढं लवकर लावून द्यायचं आपण. आणि बाकीचं नंतर आपलं रोप तर बाबा टाईमच यायला अजून. त्यानंतर मग राहिलेलं वावरात कांदे लावू आपण बरं का. हे आपलं रोप जे पावसामुळे खराब झालं होतं म्हणजे यावेळी चांगलं आहे. बाकीच्या वेळेस पातळ पडले बरं का. तुम्ही मागे व्हिडिओ बघितला कंटिन्यू तर तुम्हाला माहिती असेलच काय झालं आपल्यासोबत. आपण इकडं रेन पाईप चालू करून दिला. पण मोटर चालू करायला आपण लाईट तर काही नाही. आणि सोलरवरती ना 4 नळ्या प्रेशर घेत नाही. तर आपण काय करू 2 नळ्याला प्रेशर देऊ जेणेकरून संपूर्ण रान ओलं होऊन जाईल बरं का. तर वरतीला 2 नळ्या बंद करू एकदा. मग बघू प्रेशर येतो किती. हे सध्या बंद करूया 2 नळ्या. ही एक बंद करू. खूप टाईट झाले को. अजून काय जास्त प्रेशर घेतला नाही. हा पण एक बंद करून टाकू.
साईड भिंगाला दाखव. ठीक आहे चला, हा पण बंद केला आपण. बघू आता इकडे किती प्रेशर येतो ते. ठीक आहे, चांगला फुल प्रेशर घ्यायला लागला आता. तर या 2 वळी चांगल्या ओल्या होऊन देऊ. नंतर मग या भरून झाल्या या बंद करू आणि वरती 2 वळी चालू करू. गाय ना नुसतं गिन्ने होत आणि उसावरती काय जमत नाही वगैरे त्यांना. ठीक आहे चला, अजून एक भूत आपण हा भूत काढायचा. हा फोडू आणि यातला मुरखाच काय खायला टाकून देऊ. आमचं शिवा शर्टचं माती खेळायचं काम चालू का. एक तर थंडीचे दिवस आणि त्यात माती. आता वाळका आणि उलल करी. अय बाबा, अरे काय करू राहिला तू? हा आ लाडू करू राहिला? रांगोळी काढू राहिला? अशी काय रांगोळी मातीची? हा अशी काय रांगोळी रात्रीची? काय अवतार केला तू? हा चल आपण आंबील खायला आणि चल. कुठं जायचं शिवा? कुठं जायचं? कोणाची इकडं? ह्या इकडे कुठं जुगजू गाडी? त्या तिकडे आहे. तिकडे जायचं मग? कोण सांगायचं? रेल्वे ह्या ना तो खरंच तिकडे पाईप आहे. जुगजू गाडी आवडत तुला? घ्यायची का आपल्याला? हा घेऊन टाक एक. हा जा आपण तुझं नाही जुगजू गाडी पाहून या. हा जुगजू गाडी पाहून या तुम्ही आता. हा गेट उघडी दिदी. बरं बरं या तो. जुगजुग गाडी लय आवडते आम्हाला. चला आपण बाकीचे काम आवरू आता. गायनं नाही मूर घासाचा बहुत फोडला. खेळा फोडायचा होता पण बरं त्याला फोडला होता आपण. कारण का नाही का त्याला कुठेतरी हवा लागल्यावर तो खराब व्हायला लागला बरं मित्रांनो. तो गायना खायला टाकून ते गायने मूर घासाची सवय लागून गेल्यामुळे ना थोडंसं गिन्नी गवत खायला त्याला पण अडचण काढता ताणण्याचं त्या. ठीक आहे चला, त्या अनुषंगाने बहुत फोडून दिलं. आता आपण शिवा चालले फिरायला. म्हणजे शिवाला गाडी पाहिजे जुगजुग गाडी. जास्त काही नाही, दुसऱ्यात बोजा घरा पण तिकडून तिला पोर राहते खेळायला. तर त्या पोरांना मिळते तो तिकडं नांदून जातो. काही ताण देत नाही. पोरांना पोरं असले खेळायला काही तर मग मजा असते त्यांना. तर घरी तर कोणी खेळायला कोणी जोड नाही, त्या हिशोबाने तुला शहर जाऊच्या घरी. चला आपण गायांचा आवरू आता का. आणि बाकी दिवस बाकीची कामं जी आहे ती दाखवत तुम्हाला. मित्रांनो सूर्य मावळतील चाललं आहे. आपण ना गायांची मूर घास खाऊन झाला त्यांचा. तर गवत आणून टाकलं का हक्कांच्या कांद्यात गवत काढत आहे. तर आपलं गवत गोळा करून घेऊ. त्यांचं निंदायचं काम चालू आहे. आपली मक्का अजून काय काढलीच नाही आपण. हे आपले कांदे अक्का प्रियांका आणि वहिनी ते कांद्यातलं गवत काढतं. आपण काढलं गवत गोळा करून घरी गायाने घेऊन. आज रान ओलं केल्यामुळे ना जास्त उरकल्यावर का निंदायला आपण गवत गोळा करून घरी गायाने घेऊन जाऊ. म्हणे कांदे कसे सांगा बरं का. अरे कांदे कसे सांगा आमचे बा. अजून दांडे व्यवस्थित आहे. अजून एक स्प्रे देऊन टाकू त्याला उतरायचा. कारण जास्त काय पोचणार नाही. अंदाज आला आहे कांद्याचा. मित्रांनो फार अंधार पडायला लागला आता. शेवटते गवचं बाकी सकाळी बघू बरं का. बाकी राहिलेलं सकाळी वैरण करू. आता संध्याकाळची वैरण पुरतं गवत झालं गाईंसाठी. तरी एवढं गवत घेऊन जाऊ आता. दिवस मावळून गेला अख्खाने जाऊन चालू तो गवत काढायचं काम. वहिनी गेल्या घरी. चला आपण एवढं गवत घरी घेऊन जाऊ आता. चला मित्रांनो आलो घरात आता. फ्रेश झालो थोडंसं. मित्रांनो या छोट्याशा व्लॉगला इथे थांबण्याची वेळ झाली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.